पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 40 तास उलटलेत। मात्र अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाहीये। कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्याशी होऊ शकलेला नाहीये। भारतीय लष्कराचे जवान, एनडीआरएफचे जवान अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। आणि आज सगळ्या बचाव कार्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, 40 तास उलटून गेलेले आहेत। नेमका हा ढिगारा किती मोठा आहे? अजूनही 8 कर्मचारी तिकडे अडकलेले आहेत। काय अपडेट आहेत? कस्तुरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी धक्कादायक घटना घडली त्याला 40 तासांपेक्षा अधिकचा कालावधी गेल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या त्याच घटनास्थळावरती आहे आणि या घटनास्थळावरती जर आपण पाहिलं तर 4 ते 5 JCB पॉकलॅनच्या साह्याने हे संपूर्ण जो मलबा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे। ही जी बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंग 3 मजली बिल्डिंग होती आणि या 3 मजली बिल्डिंगवरील पहिला मजला म्हणजे सर्वात वरचा जो मजला होता तो काल रेस्क्यू करण्यात आला। त्यातून 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं। तर ज्यावेळेस मधला म्हणजे जो फर्स्ट फ्लोअर होता, या फर्स्ट फ्लोअरवरती ज्यावेळेस हे जवान पोहोचले त्यावेळेस त्या ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर तिथे एक जण दगावल्याचं पाहायला मिळालं। अनेक नागरिक खरं तर आज या संपूर्ण ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आक्रोश खरं तर नातेवाईकांचा या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने ही जी यंत्रणा आहे ती आता कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र नातेवाईकांचंही जे म्हणणं आहे, कारण गेले 42 तासापेक्षा अधिक कालावधी या संपूर्ण घटनेला झालाय। इथे मशिनरी वाढवण्याची गरज असल्याचंही मत खरं तर नातेवाईक व्यक्त करतात आहे। आणि या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो डोंगर आहे तो मोठा डोंगर या ठिकाणी कोसळला होता आणि त्यामध्ये ही जी बिल्डिंग आहे ती गाडली गेली आणि त्यात जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी त्यामध्ये गाडले गेले असल्याचं समजतं। आणि त्यानंतर हे संपूर्ण जे बचाव कार्य आहे ते सुरू आहे आणि या बचाव कार्यामध्ये या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर JCB पॉकलॅनच्या साह्याने हे मलबा काढण्याचं काम सुरू आहे। ती जी बिल्डिंग आहे ती मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मशिनरी वाढवण्याची जास्त गरज आहे आणि त्यानुसार या ज्या यंत्रणा आहेत त्या वाढणं गरजेचं आहे। महानगरपालिका त्या यंत्रणा वाढवत नसल्याचा आरोपही नागरिक करताना पाहायला मिळतात। त्यामुळे मदत अपुरी पडते असा आरोप तिथले स्थानिक आणि नागरिक करत आहेत। धन्यवाद तुषार, या सगळ्या बचाव कार्याचे अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। Thank you.